अनंत चतुर्थीच्या दिवशी आईने प्रत्येक घरातील मुलांना आनंद धागा आवर्जून बांधावा. शनिवार 7 सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थीच्या दिवशी लोकांच्या घरी गणपती बाप्पाचे आगमन झाले आहे. भगवान गणेशाचा जन्मदिवस भाद्रपद शुक्ल चतुर्थीला असतो, म्हणून या दिवशी गणेश चतुर्थी साजरी केली जाते. पुढील 10 दिवस गणेश उत्सव साजरा होणार आहे. त्यानंतर गणेशाचे विसर्जन होईल. अनंत चतुर्थीच्या दिवशी गणपतीचे विसर्जन होते. भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला अनंत चतुर्थी केली जाते. प्रत्येकाच्या घरात गणपती 10 दिवस राहत नसला तरीही लोक त्यापूर्वी त्यांचे विसर्जन करतात. अनंत चतुर्थीची 2024 गणेश विसर्जन वैदिक पंचांगानुसार यावर्षी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्दशी तिथी सोमवार 16 सप्टेंबर रोजी दुपारी 3:10 वाजता सुरू होणार आहे. ही तारीख मंगळवार 17 ऑगस्ट रोजी रात्री 11:44 वाजता संपेल. अशा स्थितीत 17 सप्टेंबर रोजी उदयतिथीनुसार अनंत चतुर्थी साजरी केली जाईल. 17 सप्टेंबरला गणेशाचे विसर्जनही होणार आहे. अनंत चतुर्दशी शुभ मुहूर्त मंगळवार 17 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्थीच्या दिवशी पूजा शुभ मुहूर्त सकाळी 6:07 ते 11:44 राहणार आहे. तुम्हाला त्या दिवशी गणेश पूजासाठी 5 तास 37 मिनिटांनी शुभ मुहूर्त मिळेल. तर या दिवशी भगवान अनंत चतुर्थीचं महत्त्व. अनंत चतुर्थीच्या दिवशी श्री गणेशाशिवाय विष्णूच्या अनंत रूपाची पूजा केली जाते. या प्रसंगी लोक अनंत धागा किंवा रक्षासूत्र त्यांच्या उजव्या हातात 14 गाठी बांधतात. धार्मिक मान्यतेनुसार व्यक्ती अनंत धाग्याने सुरक्षित राहतो. त्याला कशाचीही भीती नसते. श्रीहरीच्या कृपेने त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये शेवटी मोक्ष प्राप्त मिळत असतो. त्याला वैकुंठामध्ये स्थान देखील मिळत असते. अनंत चतुर्दशीला करा हे उपाय. अनंत चतुर्थीच्या दिवशी व्रत आणि पूजा करण्याबरोबरच या दिवशी एक अवश्य उपाय करावा. अनंत चतुर्थीच्या दिवशी हातात अनंत सूत्र बांधा. ते बांधल्याने जीवनातील सर्व संकट, विघ्न, दुःख दूर होतात. अनंत सूत्रामुळे प्रत्येक कामामध्ये आपल्याला यशप्राप्ती मिळत असते. संरक्षण अनंत काय आहे? अनंत चतुर्दशीला बांधला जाणारा धागा हा 14 लोकांचे प्रतिनिधित्व करत असतो. यामध्ये भूरलोक, भुवरलोक, स्वरलोक, महारलोक, तपोलोक, ब्रह्मालोक, अटल, विठ्ठल, सतल, रसातल, तलताल, महातल आणि पातलोक यांचा समावेश असतो. अनंत चतुर्थीच्या दिवशी व्रत उपासना केल्यास याचं पुण्यफळ आपल्याला लाभत असते. या धाग्याला बांधली जाणारी गाठ प्रत्येक जगाचे प्रतिनिधित्व करत असतो. रेशीम धाग्याने बनवलेला हा धागा माणसाचे संरक्षण कवच असतो. तो बांधल्यानंतर भीतीपासून मुक्तता मिळत असते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. जो व्यक्ती 14 वर्ष सातत्याने सर्व नियम पाळून पूजा करतो आणि नंतर अनंत सूत्राला 14 गाठी बांधून त्यांना भगवान विष्णूच्या कृपा प्राप्त होत असते, त्यांना वैकुंठामध्ये स्थान मिळत असते. यावर्षी अनंत चतुर्दशी 17 सप्टेंबर 2024 रोजी येते. अनंत चतुर्थी हा गणेश चतुर्थीचा 10वा दिवस आहे आणि देशातील गणेश चतुर्थी उत्सवाची समाप्ती दर्शवितो. हाच तो दिवस आहे जेव्हा भगवान विष्णूची अनंत किंवा अनंत रूपात पूजा केली जाते. या दिवशी भगवान गणेश पृथ्वीचा निरोप घेतात आणि कैलासात परत जातात, असा विश्वास आहे. अनंत चतुर्थीचे व्रत कसे पाळावे? सकाळून आंघोळ करून पूजेसाठी ताजे स्वच्छ कपडे घालावे. शेषरूपी अनंत रूपाची 7 फणी असलेली मूर्ती ठेवावी. विष्णू, कृष्ण आणि सत्यनारायण पूजा करा. एका कलशामध्ये यमुना नदीचे थोडे पाणी घ्यावे किंवा घरातील स्वच्छ पाणी घेतले तरीही चालेल आणि त्यात 14 गाठी असलेले धागे ठेवावे. हे अनंत धर्म म्हणून ओळखले जातात. याची पूजा पंचोपचारे केली जाते. षोडशोपचारे करता येते. स्त्रिया त्यांच्या डाव्या हाताला अनंत धर्म बांधतात तर पुरुष उजव्या हातात धारण करतात. लक्षात ठेवा, या पूजेमध्ये 14 क्रमांकाच्या महत्त्वाच्या भूमिका आहे. जिथे तुम्ही मूर्तीसमोर 14 फुले, 14 अनंत धर्म, 14 पाने, 14 फळे, 14 सुकी फळे इत्यादी ठेवतात. अनंत चतुर्थी महिला आणि पुरुष उपास करत असतात. जे व्यक्ती किंवा लोक उपास करत असतात ते या दिवशी फक्त फळे किंवा मिठाशिवाय अन्न खाऊ शकतात. आरती करून पूजा नक्की करावी. गणपती बाप्पाची पंचोपचार पूजा कशी करावी? यासाठी तुम्हाला जास्वंदाची फुले, 21 मोदक, 21 दुर्वा लागणार आहेत आणि विधिवत हळदी कुंकू लावून चंदन लावून तुम्हाला पूजा
अनंत चतुर्थीच्या दिवशी गणेश विसर्जन कसे करावे? अनंत चतुर्थीच्या दिवशी गणेश मूर्तीचे पूजन दिवे, अगरबत्ती, फुले, दुर्वा, मोदक, लाडू, बुंदीचे लाडू किंवा मोदक 21 अर्पण करून सुरुवात शेवटी करावी. तुम्ही गणेश आरती करावी आणि त्यांच्या निरोपाची तयारी करावी. पुढे मूर्तीवर अक्षता शिंपडले जातात आणि कुटुंबातील सर्व सदस्य नमस्कार करतात. त्यानंतर कुटुंबातील सदस्य मूर्ती उचलतात आणि प्रार्थना करतात. गणेश विसर्जनाच्या दिवशी जपला जाणारा एक सामान्य श्लोक म्हणजे गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या. याचा अर्थ श्री गणेशाचा जय जयकार करतो आणि पुढच्या वर्षी लवकर यावे ही विनंती. कैलासच्या परतीच्या प्रवासासाठी अन्नाचा भाग म्हणून लाल कपड्यामध्ये तांदळाचे काही दाणे धान्य पॅक केली जातात. विसर्जनास्थळी पोहोचल्यावर गणेश मूर्ती पाण्यात विसर्जित केली जाते. वारंवार विचारले जाणारे प्रश्न. अनंत चतुर्दशीच्या दिवशी का साजरी केली जाते? अनंत चतुर्दशी हा सण भगवान विष्णूच्या अनंत रूपाची पूजासाठी साजरा केला जातो. अनंत चतुर्दशी चांगली आहे की वाईट? असं म्हटलं जाते की स्त्रिया अनंत चतुर्दशीचे व्रत कुटुंबातील सदस्याच्या कल्याणासाठी करत असतात, तर पुरुष समृद्धी आणि सुखसमृद्धी घरामध्ये टिकून राहावी यासाठी करत असतात. अनंत चतुर्दशीला गणेश विसर्जन का केले जाते? अनंत चतुर्दशी हा भाद्रपद महिन्यातील शेवटचा शुभ दिवस असतो. यानंतर श्राद्ध आणि पितर पक्ष येतात, जे अशुभ मानले जातात. अनंत चतुर्दशीला कोणाची पूजा केली जात नाही. अनंत चतुर्दशीला भगवान विष्णूची पूजा केली जाते. अनंत चतुर्दशी शुभ आहे का? हो, हा शुभ दिवस आहे, कारण भगवान विष्णूची त्यांच्या अनंत रूपाची पूजा केली जाते. अनंत चतुर्दशी म्हणून कोणता दिवस ओळखला जातो? दरवर्षी अनंत चतुर्दशी ही चतुर्दशी किंवा शुक्ल पक्षातील चतुर्दशी म्हणजेच भाद्रपद महिन्यातील चंद्र चरणात येतो. 2024मध्ये गणपती पूजेची तारीख कोणती आहे? 17 सप्टेंबर 2024 रोजी गणपती पूजा 2024मध्ये आहे. जैनसाठी अनंत चतुर्दशी का महत्त्वाची आहे? अनंत चौदास म्हणूनही ओळखली जाते. हा जैन धर्मीयांसाठी उपवासाचा शेवटचा दिवस असतो. अनंत चौदासाच्या एक दिवसानंतर क्षमावाणी साजरी केली जाते, जेव्हा जैन त्यांच्या नकळत झालेल्या चुकासाठी क्षमा मागतात. अनंत चतुर्दशीला काय खावे? भगवान विष्णूचे व्रत असल्यामुळे अनंत चतुर्दशीच्या दिवशी फळे किंवा मीठ विरहित अन्न खावेत. श्री गणेशाय नमः. ओम नमः शिवाय. श्री स्वामी समर्थ. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा.